मी महादेव साळुंके पारे. गेली 10 वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून शब्द दिला. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं, पण आज 10 वर्ष पूर्ण होत आली. धनगर समाजाचा वापर करून घेतला. भोळी बांबडी धनगर समाज वाड्या वस्तीतली राहणारी गावगाड्यातली जनताही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि नेते मंडळींनी त्यांना महायुतीच्या दावणीला बांधलं. पण त्यांना आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही. त्यांना एसटीतून आरक्षण पाहिजे होतं. नेते मंडळी अपयशी ठरलेले आहेत हे आता धनगर समाजाच्या सगळ्या समाज बांधवांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांचा ह्या महाराष्ट्रात 18 ते 20% समाज आहे. त्यांना संविधानानुसार त्यांची जात मागास असल्यामुळं त्यांना 9 ते 10% आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच मुस्लिम समाज 12% मुस्लिम समाज आहे. त्यांना त्यांच्या काही पोटजातींचा समावेश त्यात करून त्यांना 6% आरक्षण मी मिळवून देणार आहे. लिंगायत समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे. मराठा समाज हा 32-33% मराठा समाज आहे. मराठा समाजालाही 16% आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी मी विधानसभेत विषय मांडणार आहे. त्याच्यासाठी सर्व समाजातील माणसांनी माझ्या पाठीमागे ताकद लावा, मला मदत करा. सर्व अनेक नेते मंडळी समाजात वाद लावून अनेक नेते मंडळी तुम्हाला भेटतील, पण समाजातला वाद मिटवणारा आणि समाजकारण करणारा मी महाराष्ट्रात एकमेव भेटेन. माझ्या पाठीमागे ताकद लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.